तुम्हाला रोज किती विटॅमिन डी ची गरज आहे? प्रत्येक व्यक्तीला किती विटॅमिन डी लागतं हे त्याच्या वयावर अवलंबून असतं. आजच्या व्हिडिओतून मी तुम्हाला याबाबत माहिती देणार आहे. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या शरीरातील विटॅमिन डी ची लेवल त्वचेचा रंग, वजन, सूर्यप्रकाश किती आहे, तुमचं वय काय आहे यावर अवलंबून असते. पण शरीर निरोगी राहण्यासाठी दिवसभरात किती विटॅमिन डी घ्यावं याच्या काही गाईडलाईन्स आहेत. क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार नवजात ते 12 महिन्यांपर्यंतच्या मुलांना दिवसभरात 10 मायक्रोग्रॅम किंवा 400 इंटरनॅशनल युनिट्स विटॅमिन डी घेण्याची शिफारस केली जाते. तर 1 वर्षापासून ते 70 वर्षापर्यंतच्या लोकांना दिवसभरात 15 मायक्रोग्रॅम किंवा 600 इंटरनॅशनल युनिट्स विटॅमिन डी घेण्याची शिफारस केली जाते. 70 वर्षावरील व्यक्तींना दिवसभरात 20 मायक्रोग्रॅम किंवा 800 इंटरनॅशनल युनिट्स विटॅमिन डी ची गरज असते. तर गर्भवती महिला आणि ब्रेस्ट फीडिंग करणाऱ्या महिलांना दर दिवशी 15 मायक्रोग्रॅम किंवा 600 इंटरनॅशनल युनिट्स विटॅमिन डी घेण्याची शिफारस केली जाते. तर मेडिकल न्यूज टुडेच्या माहितीनुसार ज्या व्यक्तींच्या शरीरात विटॅमिन डी ची पातळी ही 30 NL/ml आहे त्यांनी दिवसभरात 1500 ते 2000 इंटरनॅशनल युनिट्स विटॅमिन डी घ्यावं अशी शिफारस एंडोक्राईन सोसायटीच्या गाईडलाईन्स मध्ये करण्यात आली आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हे YouTube चॅनल सबस्क्राईब जरूर करा.